मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळी आणि निंगी कॉलेजला निघालेल्या असतात. दोघीजणी कॉलेजला निघाल्यानंतर इथे निंगी म्हणत असते, तुला सांगू का, त्या आणि माकडीनीचं ना काहीतरी वेगळंच असतं बघ. ती काही जरी झाली ना तरीसुद्धा सुधारणार नाही बघ. त्यावर कमळी तिला म्हणत असते, काय ग निंगे तुझं हे नेहमीच अनिका पुराण अनिका पुराण. तुला जर एखाद्या पक्षाचं नाव घे म्हटलं ना तर तू नेहमी कावळाच घेणार का? हे बघ, दे ना तिचा विषय सोडून. अगं कधीतरी चांगला विषय काढावं, मैत्रिणीबद्दल बोलावं, अभ्यासाबद्दल बोलावं. तर तू आपलं सदा ना कदा अनिका अनिकाच बोलतेस. हो ते पण आहे, बरं चल जाऊयात. पण मला एक गोष्ट सांग कमळे, आता बघ ना, इथे भाऊबीज आहे. मग आपल्या बंड्याचा कुठे पत्ता आहे ग? कुठेच पत्ता नाही आहे त्याचा. आणि तो काम हुडकायला गेला होता. त्याला काम सापडलं की नाही ते सुद्धा आपल्याला माहिती नाही. त्यावर आता निंगी म्हणत असते, चल ना आपण फोन करूयात कुठेतरी जाऊन. हो चल, एस टी डी बूथवर जाऊन फोन करूया. तेव्हा निंगी म्हणत असते, अगं तिथे जा एवढ्या लांब आणि तिथे जाऊन फोन करा, ते कसं मॅनेज होणार आहे? नको, ते अजिबात मॅनेज होणार नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण ना ऋषी सरांकडे जाऊया आणि त्यांचा फोन घेऊन फोन करूया. त्यावर कमळी म्हणत असते, वेडी आहेस का तू? अजिबात ऋषी सरांची कुठलीच मदत नाही घ्यायची. अगं ते प्रत्येक वेळी आपल्याला मदत करतायत म्हणून आपण प्रत्येक वेळी त्यांची मदत कशी काय घ्यायची? आणि प्रत्येक वेळीच मदत घेणं हे बरोबर नाही आहे ना. नको, अजिबातच नको, असं कमळी म्हणत असते. त्यावर निंगी म्हणत असते, काय होतंय, फक्त फोन तर करायचा आहे, तसंही ते कॉलेजला आलेच असतील ना, चल बरं पटकन, असं म्हणून त्या निघून जातात. तर आपण पाहतो की इकडे आता राजन घरी आलेला असतो आणि तेव्हा कामिनी रागिनी अनिकाला शोधण्यासाठी बाहेर पडणार असतात. आता राजनला इथे हॉलमध्ये पाहता क्षणी रागिनी म्हणत असते, राजन तर इथे आहे. आणि तेव्हा लगेच आता कामिनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, आम्ही ना अनिकाला शोधायला चाललेलो आहोत. आणि राजन इथे अनिका कुठे आहे, काय आहे, ह्या गोष्टीची तुला तर काळजीच नाही आहे ना. तेव्हाच राजन मात्र काहीच बोलत नसतो. त्याच्या इथे कामामध्येच तो व्यस्त असतो. त्यावर रागिनी म्हणत असते, आई कसं आहे ना, इथे फक्त माझ्या मुलीची मलाच काळजी आहे. माझ्या मुलीची कोणाला कसलीच काळजी नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हाच आपण आता पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला आता इकडे रागिनी म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा हा फक्त बाप नावाला आहे, ह्याला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही आहे. आई चल आपणच जाऊ आणि अनिकाला शोधून आणू. तेवढ्यातच बाहेरून अनिका येताना दिसत असते. आता अनिकाने अगदीच सलवार कुर्ता आणि त्यावरती ओढणी घेतलेली असते. आणि ओढणी घेतल्यानंतर इथे कामिनी म्हणत असते, अगं अनिका काय हे, कुठे गेली होतीस? आत्ता आम्ही तुझ्याकडेच तुला शोधायला येत होतो, तू कुठे होतीस? त्यावर अनिका काहीच बोलत नाही. पण रागिनी तिला इथे खोदूनच विचारत असते, अगं अनुबेबी बोल ना प्लीज. तेव्हा अनिका म्हणत असते, मला आत्ता कोणाशी काहीच बोलायचं नाही, असं म्हणून ती धावतच तिच्या खोलीमध्ये निघून जाते. त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे रागिनी आणि कामिनी राजनकडे पाहत असतात. पण राजन मात्र काहीच प्रत्युत्तर देत नाही. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला बंड्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. तो विचार करत असतो, आज भाऊबीज आहे, आज मला मुंबईमध्ये येऊन कितीतरी दिवस उलटून गेलेत, पण हाताशी काम नाही आहे. आणि भाऊबीज असूनसुद्धा इथे मी कमळी निंगीला काय गिफ्ट म्हणून देणार आहे, काय ओवळणी देणार आहे, असा तो विचार करतो. तेवढ्यातच तिथे ऋषीनी हे थोडंसं ओझरतं बोलणं ऐकलेलं असतं. ऋषी तिथे येतो आणि म्हणत असतो, काय रे बंड्या काय करतोयस? त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही काही नाही ऋषी सर. अरे हो हो, मी आत्ता तुझं बोलणं सगळं काही ऐकलंय. बघा ना ऋषी सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एवढे दिवस झालं मुंबईला आलेलो आहे आणि मुंबईला येऊनसुद्धा माझ्या हाताशी मात्र अजून तरी कोणतंच काम नाही आहे. आणि अजून माझ्या हाताशी कोणतंच काम नसल्यामुळे मला ना खरं तर खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे. काय करावं ना मला काहीच कळत नाही बघा. त्यावर लगेचच आता इकडे तो बोलत असतो, अरे एवढंच ना मग, पण तू नको काळजी करू. कशी काळजी नको करू? तुम्हाला गोष्ट सांगू का, मी कमळी आणि निंगीला काय ओवाळणी देणार आहे? खरं तर मी जेव्हा गावाकडे होतो ना, आणि गावाकडे होतो तेव्हा शेतीवाडी वगैरे तरी हाताशी होती. शेतीवाडी हाताशी असताना 2 पैसे मिळायचे तरी. पण आता मी इकडे काम शोधायला आलेलो आहे आणि काम शोधायला येऊनसुद्धा इथे मात्र माझ्या हाताशी काम नाही आहे. त्यामुळे मला कळत नाही कमळी आणि निंगीला काय इथे ओवाळणी द्यावी. त्यावर लगेच आता ऋषी स्वतःच्या पॉकेटमधले काही पैसे काढतो आणि बंड्याला देत असतो. त्यावर बंड्या म्हणत असतो, नाही ऋषी सर अजिबात नाही. त्यावर ऋषी म्हणत असतो, अरे असं काय करतोयस? त्यांना ओवाळणीच द्यायची ना. आणि मग काय आता तू भाऊबीजीचं ओवाळूनसुद्धा घेणार नाही आहेस का? हे घे, फार देत नाही आहे, थोडेच देतोय, घे पटकन. तेवढ्यातच कमळी निंगी बंड्याला शोधत असताना धावतच त्याच्यापर्यंत येऊन पोहोचतात. आता धावतच त्याच्यापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर इकडे कमळी म्हणत असते, काय रे बंड्या, काय चाललंय तुझं? आज
भाऊबीज आहे आणि तू असा इकडे तिकडे फिरतोयस, आमच्याकडून ओवाळून घ्यायचं नाही आहे का तुला? तुला आमचा खूपच कंटाळा वगैरे आलेला आहे का? असा कसा वागू शकतोस रे तू? चल बरं पटकन आमच्यासोबत. असं म्हणून कमळी लगेच बंड्याच्या हाताला धरते आणि दोघीसुद्धा निघून जातात. तर आता आपण पाहतो की इकडे अनिका खोलीमध्ये आलेली असते आणि अनिका खोलीमध्ये येते आणि त्याचबरोबर कामिनी रागिणीसुद्धा तिच्या पाठीमागे येतात. आता रागिणी आल्याबरोबर ती इकडे म्हणत असते, "अनिका, काय चाललंय हे सगळं? आणि त्याचबरोबर हा सगळा अवतार आणि हे सगळं काय आहे?" त्यावर लगेच आता अनिका म्हणत असते, "मी चांगलं आणि व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करते. मी चांगलं सुधारण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?" इथे काल झालेला प्रकार ती इथे सांगते. ज्या पद्धतीने कॉलेजमध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं आणि कॉलेजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आता बऱ्याच सामानाची आणि स्टोरेजची तोडफोड झालेली असते आणि ती सगळी भरपाई इथे आता अनिकाला सांगितलेली असते आणि अनिकाचे डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड हे सगळं काही राजांनी काढून घेतलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी राजांनी काढून घेतलेल्या असल्या कारणाने आता अनिकाला इथे स्वतः कष्ट करून स्वतः पैसे कमवूनच ते सगळं काही भरायचं असतं आणि त्यामुळेच आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला करायच्या आहेत असं सांगण्यात येतं. तेव्हाच आता कामिनी म्हणत असते, "तू अजिबात काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा ही तुझी आजी आहे ना, ही आजी असताना काहीच होणार नाही. मी बघते काय करायचं ते. तुला काहीच कोणी बोलणार नाही." त्यावर अनिका म्हणत असते, "अजिबात नाही. माझी कोणीही मदत करणार नाही आणि मी चांगलं वागण्याचा, चांगल्या गोष्टी करण्याचा इथे प्रयत्न करते ना, मग तुम्ही इथे मला हे सगळं का आणि कशासाठी करायला लावताय? प्लीज मला हे आता तुमचं काहीच ऐकायचं नाहीये." असं इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे रागिणी म्हणत असते, "नाही, अजिबात तू काळजी करू नको." त्यावर अनिका म्हणत असते, "पण तुला माहिती का, इथे जर मी पैसे नाही भरले तर इथे जो काही डॅडा आहे तो मला कॉलेजमधून रेस्टिकेट करणार आहे आणि कॉलेजमधून काढून टाकणार आहे." असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच कामिनी म्हणत असते, "असा कसा काढेल तो? अजिबात काढणार नाही. त्याची तू अजिबात काळजी करू नकोस." आता इकडे रागिणी म्हणत असते, "थांब, मी बघ काय करते ते. 2 मिनिटं थांब. ही तुझी ममा असताना काही एक होणार नाही. समजलं तुला?" तर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही रागिणी आहे, रागिणी मात्र आता तिच्या कपाटामध्ये तिचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड्स शोधत असते. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड शोधत असताना आता तिला काहीच सापडत नाही. त्यामुळे तिची मात्र फारच चिडचिड होत असते. आता तिची चिडचिड होत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही रागिणी आहे ती आरडाओरडा करते आणि म्हणत असते, "काय झालेलं आहे? माझे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कुठेच नाही आहेत. कुठे गेलेले असतील?" असा इकडे ती विचार करत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता ती म्हणत असते, "नाही, नाही, मी इथेच ठेवलेले आहे. थांब, दुसऱ्या कपाटामध्ये जाऊन बघते." आता दुसऱ्या कपाटामध्ये सुद्धा ती शोधाशोध करते, पण तिच्या लक्षात येतं की इथे सगळं काही राजन घेऊन गेलेलं आहे आणि तेव्हा राजनच्या नावानेच ओरडत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला कॅन्टीनमध्ये कमळी, निंगी बंड्याला घेऊन आलेले असतात आणि तेव्हा कॅन्टीनचे जे ओनर आहेत त्यांच्याकडे जातात आणि म्हणत असतात, "काका, आज भाऊबीज आहे ना, मग प्लीज आज आम्हाला इथे माझ्या भावाचं गावाकडून आला आहे आणि त्याचं औक्षण करायचं आहे. प्लीज इथे मला थोडंसं औक्षणाचं सामान वगैरे किंवा ताट वगैरे द्याल का?" त्यावर लगेचच आता ते काका म्हणत असतात, "ये, मी तुला देतो." खरं तर हे काका कोकणी असतात, मालवणी पद्धतीचं इथे ते बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे त्यांनी ताट सुंदर असं दिलेलं असतं आणि लगेच आता इथे कमळी सुरुवातीला बंड्याचं औक्षण करून घेते. त्याचबरोबर निंगीसुद्धा बंड्याला ओवाळून घेते. आता बंड्या त्या दोघींची ओवाळणी म्हणून त्यांच्या ताटामध्ये प्रत्येकी 100 रुपये देत असतो. आता लगेच त्या दोघींच्यासुद्धा पाया पडायला लागतो. त्यावर कमळी आणि निंगी म्हणत असतात, "अरे वेडा आहेस का? असं पाया काय पडतोयस?" आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते, "उलट लवकरात लवकर इथे स्वतःच्या पायावर उभा राहा आणि स्वतः मोठा हो." त्यावर तो म्हणत असतो, "अगं पडू दे ना पाया तरी. बरं, तुझं म्हणणं आहे ना, तर पड मग पाया, तुला जर पायाच पडायचं असेल तर." असं म्हणून आता इकडे बंड्या दोघींच्या सुद्धा पाया पडत असतो आणि पुन्हा खिशातून पैसे काढून ठेवत असतो. त्यावर लगेच कमळी आता त्याने ठेवलेले पैसे हातामध्ये घेते आणि त्याने ठेवलेले पैसे हातामध्ये काढून घेते आणि ते पैसे ऋषीच्या हातामध्ये देण्याचा प्रयत्न करते. आता ऋषीला देत असताना ऋषी म्हणत असतो, "अगं काय करतेस हे कमळी तू? प्लीज हे पैसे तू मला का देत आहेस? हे पैसे तुझे आणि तुला दिलेली ओवाळणी आहे." त्यावर कमळी लगेचच म्हणत असते, "हो ऋषी सर, मला चांगलंच माहिती आहे ना की हे पैसे मला बंड्याला कोणी दिले आणि तुम्ही दोघं जेव्हा बोलत होतात ना तेव्हा आम्ही दोघींनी सुद्धा तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. त्यामुळे प्लीज ऋषी सर, हे पैसे तुम्ही आम्हाला अजिबात देऊ नका." असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, "हे बघ,
भावाने बहिणीला ओवाळणी देवा असंच काही नाही आहे बघ. तू आमच्यासोबत खंबीरपणे पाठीराखा म्हणून उभा आहेस ना, तेच आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू अजिबात काळजी करू नकोस. आणि प्रत्येक वेळी भावाने बहिणीसाठी ओवाळणी देणं गरजेचं नाही आहे. अरे, आपले आई आणि आबा गेल्यापासून इथे तू पहाडासारखा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस. तू आनंदात आणि सुखात राहावं हीच आमची इच्छा आहे. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. तू स्वतः लवकरात लवकर पायावर स्वतःच्या उभा राहा. आणि तीच आम्हा दोघींसाठी सुद्धा खूप महत्त्वाची ओवाळणी असेल. आता कामाधंद्याचं बघ. आणि प्रत्येक वेळी आम्हाला ओवाळणी द्यायची अजिबात काही गरज नाही आहे. ऋषी सर, तुम्ही आत्तापर्यंत आमच्याकरिता खूप काही गोष्टी इथे करत आलेला आहात आणि अजूनसुद्धा करत आहात. म्हणून इथे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी कराव्या अशी आमची अजिबात इच्छा आणि अपेक्षा नाही आहे, असं सुद्धा कमळी म्हणत असते. हे सगळं काही कमळी निंगीच्या तोंडून ऐकल्यानंतर बंड्या लगेचच दोघींना मिठी मारत असतो. आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे निंगी म्हणत असते, अगं कमळे, आपण इथेच काय बोलत बसलेलो आहोत, कारण आपलं आता खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे, आपल्याला गेलं पाहिजे ना. त्यावर लगेच आता कमळी म्हणत असते, हो ग हो, मी तर विसरलीच बघ, चल पटकन. असं म्हणून दोघीसुद्धा आता लेक्चरसाठी निघून जातात. आता त्या दोघी तर लेक्चरसाठी निघून गेलेल्या असतात, पण इकडे ऋषी आणि त्याचबरोबर बंड्या आहे त्याच ठिकाणी उभे असतात. खरं तर ऋषी सर, खरंच तुमचे ना अगदी मनापासून आभार, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. तेव्हाच ऋषी म्हणत असतो, अरे काय हे बंड्या. पण इकडे बंड्या म्हणत असतो, खरं सांगू का ऋषी सर, जर एखादी नोकरी मिळाली असती ना तर खूप आनंद झाला असता बघा, पण नोकरी मिळत नाही ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता बाजूला हेल्पर पाहिजे म्हणून असा एक बोर्ड असतो आणि कॅन्टीनमध्येच तो बोर्ड असतो. ऋषीचं लक्ष लगेचच त्या बोर्डकडे जातं. आता ऋषीचं लक्ष त्या बोर्डकडे गेल्यानंतर आता ऋषीच्या मनामध्ये लगेच विचार येतात की नाही नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा बंड्याला नोकरी इथेच मिळू शकते. तर आपण पाहतो की इथे कमळी आणि निंगी आता बाहेर असतात आणि कमळी म्हणत असते, कमळी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणत असते, खरं तर येत्या 6 महिन्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याला किती अडचण आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला शोधून काढायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्यानंतर इथे आपल्याला इथे प्रगती करण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी करण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे, असं सुद्धा आता इकडे कमळी सगळ्या मुलामुलींना सांगत असते. आणि या तुम्ही असं म्हणून आता सगळे मुलं मुली निघून गेलेले असतात. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता बंड्या जो आहे तो धावतच आलेला असतो आणि जोराजोरातच कमळे निंगे म्हणून ओरडत असतो. तेव्हाच त्या दोघीसुद्धा म्हणत असतात, अरे झाले काय ते तरी सांगणार आहेस की नाही. तेव्हा लगेच तो म्हणत असतो, अरे मला सुद्धा फायनली नोकरी मिळालेली आहे. काय नोकरी मिळाली तुला? लगेच नोकरी मिळाली? आतापर्यंत तर तुझ्याकडे नोकरी नव्हती, मग आत्ता लगेच तुला नोकरी मिळाली? अरे वा 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 वा, ही तर खरंच खूप चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आणि तेव्हा लगेच ऋषी तिथे आलेला असतो. त्याबरोबर ऋषी म्हणत असतो, हो आपल्याच कॅन्टीनमध्ये इथे त्याला नोकरी मिळालेली आहे. तेव्हा आता हे बघ बंड्या, खूप मोठा हो, पायावर उभा राहा, स्वकष्ट कर आणि त्याचबरोबर मला खात्री आहे, विश्वास आहे की तू नक्कीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करशील. तेव्हाच आपण पाहतो की इकडे लगेचच बंड्या म्हणत असतो, हो ऋषी सर, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले. तेव्हा निंगी म्हणत असते, म्हणजे आता आता इकडे बंड्यासुद्धा इथे आपल्याच कॉलेजमध्ये नोकरी करणार आहे. म्हणजे आपण सगळेजण एकत्र असणार आहोत. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता खूपच मजा येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. राजन आणि रागिनी अन्नपूर्णा एका खूप मोठ्या बिझनेस संदर्भामध्ये बोलत बसलेले असतात. आणि बिझनेस संदर्भामध्ये बोलत बसलेले असताना राजनच्या हातामध्ये एक फाईल असते. खरं तर आता नयनतारासोबत किंवा नयनताराने एक प्रोजेक्ट इथे आणलेला असतो आणि त्या प्रोजेक्ट संदर्भामध्येच त्यांना इन्व्हेस्ट करायची असते. तेव्हा राजन म्हणत असतो, आई मला असं वाटतंय की नयनताराने जे काही ते सुचवले त्यामध्ये मला थोडंसं पटत नाही. तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणत असते, हो तू अगदी बरोबर बोलतोयस, मी सगळं काही इथे स्टडी केलेलं आहे आणि त्यामुळे मलासुद्धा अगदीच तसं वाटत आहे. खरं तर तुला एक गोष्ट सांगू का राजन, ते आपण बिझनेसमध्ये किती गुंतवतोय आणि त्या बदल्यात आपला नफा किती होतोय हे सुद्धा बघणं खूपच महत्त्वाचं आहे. तर आता इकडे आपण पाहतो की रागिनी राजन राजन म्हणतच ओरडत आलेली असते. आणि राजन राजन तेव्हा तो म्हणत असतो, बोल काय झालेलं आहे, तुझी हिंमत कशी झाली माझी क्रेडिट कार्ड आणि डेबिट्स कार्ड काढून घ्यायची. त्यावर तो म्हणत असतो, हो मीच काढून घेतलेले आहेत, पण असं का केलंस तू, आणि त्याचबरोबर इथे तू आणि कशी अशी असा कसा वागू शकतोस, आणि काला इथे तू काय सांगितलेलं आहेस. तेव्हाच आता इकडे तो म्हणत
म्हणत असतो, हे बघ अनिकाचा विषय सोड, पण इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुझे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मीच काढून घेतलेत. आणि ते म्हणजे की इथे हे बघ, तुझा किचनमध्ये पाय नसतो, स्वयंपाकघरामध्ये तू डोकावत नाहीस, तुझा पाय नसतो. त्याचबरोबर बिझनेसमध्ये एखादी साईड किंवा एखादं ऑफिस तू सांभाळत नाहीस. त्याचबरोबर घरातील खर्चामध्ये तुझा सहभाग नसतो. आईच घरातील सगळे काही खर्च पाहते. मग राहिला प्रश्न तुला शॉपिंगला. तर तुला जेव्हा जेव्हा शॉपिंग करायची असेल, जेव्हा जेव्हा खरेदी करायची असेल, तेव्हा तू इथे मला बिनधास्तपणे पैसे मागू शकतेस. मी तुला बिनधास्तपणे ते द्यायला तयार आहे. आणि त्यामुळे इथे आता तुला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घेण्याची काहीच गरज नाही. त्यावर लगेचच रागिनी म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी बोलण्याची. त्यावर लगेचच आई बघ ना हा कसा बोलतोय. त्यावर कामिनी म्हणत असते, अरे राजन, पण ती तुझी बायको आहे ना, मग तू बायकोसोबत असा कसा वागू शकतोस. तेव्हाच आता इकडे राजन म्हणत असतो, आत्या बरं झालं तू ह्या सगळ्या गोष्टीची आठवण करून दिलीस. ही गोष्ट खरं तर तू तिला समजून सांगायला हवी होतीस, बायको म्हणून ती काय करते म्हणून. तेव्हाच आपण पाहतो की इकडे कामिनी गप्प बसलेली असते. तर आता राजन म्हणत असतो, मला रागिनी चांगलंच माहिती आहे तुला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड कशासाठी पाहिजेत म्हणून, पण तुला ते मिळणार नाहीयेत आणि अनिकाला कोणीही कसलीही मदत करणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर रागिनी चिडते आणि लगेचच अन्नपूर्णाला म्हणत असते, आई आई बघा ना हा कसा बोलतोय. त्यावर अन्नपूर्णा म्हणत असते, काय चुकीचं बोलतोय तो जे बोलतोय तो अगदीच बरोबर बोलत आहे, त्यात काहीही वेगळं नाहीये आणि त्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यावर आता इकडे राजनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जे काही अनिकाने उद्योग केलेले आहेत ते अनिका स्वखर्चाने इथे भरणार आहे. त्यामध्ये कोणी एक रुपयाही देणार नाहीये. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनिकाने जर कोणाकडून 20,000 रुपये भरण्यासाठी मदत घेतली किंवा कोणाकडून पैसे घेतले तर ती 20,000ची अमाऊंट जी आहे ती वाढणार आहे. आणि अनिकाने जे पैसे भरायचे आहेत ते कुठलीही गोष्ट, कुठलीही वस्तू विकून भरायचे नाहीत, हे मात्र तिने व्यवस्थित लक्षात ठेवावं, असंच आता इकडे तिला सांगण्यात आलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र रागिनी म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी असेपर्यंत तुला कसलाही त्रास होणार नाही किंवा मी आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित होईल. त्यावर लगेचच आता अनिका बाहेर पडते आणि अनिका तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलेली असते. तिच्या मैत्रिणीला भेटायला गेल्यानंतर ती तिला म्हणत असते, हे बघा मी तुम्हाला काय सांगते ते तुम्ही व्यवस्थित ऐका. तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते, काय काय सांगत आहेस ते तरी सांग. हे बघा मला ताबडतोब माझ्या अकाउंटला ₹20,000 क्रेडिट करा. तेव्हा त्या म्हणत असतात, कसले ₹20,000? अगं असं काय करताय, मला आत्ता गरज आहे, जेव्हा माझ्याकडे येतील ना तेव्हा मी तुम्हाला ते रिटर्न देईल. त्यावर आता लगेच त्या मुली म्हणत असतात, अजिबात असं काहीही होणार नाही आणि आम्ही तुझ्याकडे का पैसे देऊ. अगं असं काय करताय, माझ्यासोबत फिरत होतात, माझ्यासोबत शॉपिंग करत होतात, माझ्यासोबत गाडीत फिरत होतात, खात होतात, पित होतात, सगळं काही एन्जॉय करत होतात, तेव्हा तर इथे मीच खर्च करत होते ना. एवढे सगळे पैसे मी तुझ्यावर उधळलेले आहेत ना, मग मी आत्ता फक्त आणि फक्त इथे ₹20,000 मागत आहे, मग ते सुद्धा तू इथे द्यायला का बरं तयार नाही आहेस, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आता त्या मैत्रिणी म्हणत असतात, हे बघ अनिका, तुला जे काही करायचं आहे ना ते तुझं तू कर. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे राजन सरांना जर समजलं की आम्ही तुझी मदत केलेली आहे तर मग मात्र खूपच प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आम्हाला इथे कॉलेजमध्ये राहायचं आहे, शिकायचं आहे. त्यावर अनिका म्हणत असते, मूर्ख आहेत का तुम्ही, मी ही गोष्ट अजिबात डॅडाला कळू देणार नाही आणि इथे तुम्ही मला पैसे देताय ही गोष्ट डॅडाला कशी कळेल, अजिबात कळणार नाही. पण त्या मुलीने मात्र स्पष्टपणे अनिकाला मदत करण्यासाठी नकार दिलेला असतो आणि त्या दोघीसुद्धा तिथून निघून गेलेल्या असतात. आता इकडे अनिका म्हणत असते, आता मी काय करू यार, कसं काम शोधायचं, काय करायचं, कुठे करायचं, त्याचबरोबर पैसे कसे कमवायचे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. मग मी आता काय करणार आहे, कसे पैसे कमवणार आहे, कसे पैसे इथे मिळवणार आहे, असा अनिका विचार करत असते आणि तिला खूपच मोठा प्रश्न इथे पडलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता अनिका कशा पद्धतीने पैसे कमवते, कुठे नोकरी करते किंवा तिची मदत कोण करतं हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट, त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या अशाच एका नवीन इंटरेस्टिंग एपिसोडसोबत. तोपर्यंत पाहत रहा कमळी.